स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आज आलो आहे आम्ही मिसळपाव खायला. रील्स स्क्रोल करता करता एक रील बघितली मिसळपावची, जी बीके रिसॉर्टला हा रोड जातो आणि हा कल्याण शिलपाटा रोड आहे. तर तुम्ही या साईडला आले तर नक्की शिव जन्मभूमी जुन्नर यांची स्पेशल अनलिमिटेड श्री शिवस्वामी मिसळ आहे, तिथं नक्की व्हिजिट द्या. आम्ही पण आलो होतो, मिसळ खाल्ली, खूप छान आहे. आपण त्यांची पण बाईट घेऊया नक्की, त्यांच्याकडे काय काय भेटतं आणि काय काय नाही भेटत. तर खूप असं क्राऊड आहे यांच्या इथे मिसळपावसाठी. मिसळ प्रेमी खूप येतात इथे. तर आपण त्यांची बाईट घेऊया. तुमच्या इथे मिसळपाव खायसाठी यायचं असेल तर कुठे यावं लागेल, ऍड्रेस आणि तुमच्या इथे मिसळपाव मध्ये व्हरायटी वगैरे काय काय ते नक्की सांगा मला. अच्छा, शिवस्वामी मिसळ नाव आहे आमच्या मिसळ हाऊसचं. आणि स्ट्रेट जर पडलेगाव आणि बीके रिसॉर्ट आहे जे फेमस आहे आपल्या एरियामध्ये. बीके रिसॉर्टच्या थेट बाजूलाच आहे, नेक्स्ट टू सीएनजी पंप. नक्की विजिट करा. आणि आमच्याकडे कशी आहे, ही शेव आहे जी पुणेरी शेव म्हणतात त्याला. हे बघा, शेव आहे त्याच्यामध्ये पुणेरी मिसळ आपण देतो प्रॉपर. आणि ही आहे चहा आहे चिवडा. याच्याने जी आहे मिसळला जी टेस्ट येते ती तुम्हाला सांगू शकत नाही मी बरोबर. बोलून. आम्ही खाल्ली आहे खूप छान मिसळ, आणि ती शेव पण आहे ना लगेच मेल्ट होते मिसळपाव मध्ये, म्हणून त्याची टेस्ट खूप छान येते. अजून व्हरायटी काय काय येते तुमच्या इथे मिसळपाव मध्ये? मिसळ पाव मध्ये कसं आहे, साधी मिसळ आणि स्पेशल मिसळ आणि जुन्नरी मिसळ. जुन्नरी मिसळ म्हणजे ही मिसळ येते, त्याच्यामध्ये तुम्हाला एवढी व्हरायटी येते. जी 150 रुपयाची थाळी आहे, पाव रस्सा अनलिमिटेड तुम्हाला येईल. आणि 99 ची जी थाळी आहे त्याच्यामध्ये पण पाव रस्सा अनलिमिटेड, एक स्वीट येतं आणि एक कड येतं. खूप छान मिसळ आम्ही पण ट्राय केली. इथे चाय वगैरे पण भेटेल तुम्हाला, फरसाण पण भेटेल, भेळ पण भेटेल. आणि इथं बघा व्हरायटी आहेत, खूप साऱ्या अशा व्हरायटी आहेत. बघून घ्या तुम्ही आणि नक्की तुम्ही विजिट करा. आणि खूप छान छान इथं असं कमेंट पण लिहिलेले आहेत त्यांनी. एक मिसळ दोघात खाल्ल्याने प्रेम कदाचित वाढेल, पण त्याच्यासोबत 50 रुपये चार्ज नक्की वाढेल. खूप छान लिहिलेलं आहे आणि नक्की सगळ्यांनी विजिट करा, बघून घ्या. आणि खूप असं क्राऊड आहे इथे. आणि मिसळ बघा इथे कंटिन्यू गरम गरम चालूच असते आणि एकदम गरमागरम आहे. आणि मला वाटत नाही मिसळ पाव खाल्ल्याने पोटाला काही त्रास होईल, कारण की मी खाल्ली, एवढी पण अशी त्रासदायक अशी मिसळ पाव नाहीये. खूप छान आहे आणि धन्यवाद ताई, खूप छान वाटलं येऊन. नक्की Okay, आम्ही thank you. रिकमेंड तुम्ही करू परत नक्की सगळ्यांना या. मिसळ पाव खायसाठी. नक्की या, नक्की या. थँक्यू.